नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, आज आपण एक छोटासा व्हिडिओ घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे. तुम्ही जर रेल्वे ग्रुप डीची तयारी करत असाल किंवा अदर सरळ सेवेच्या एक्झामची तयारी करत असाल, तर शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, की पॉइंट्स कसे काढायचे, जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असाल, तर त्याच्यातून आपण एखादी नोटबुक घेऊन लगेच की पॉइंट्स कशाप्रकारे लिहून काढायचे आणि ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याची रिव्हिजन केल्याच्यानंतर आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारलं जाईल का? तर अशा प्रकारचे की पॉइंट्स काढायचे आहेत, म्हणजेच की शॉर्ट नोट्स आणि त्याची रिव्हिजन कशाप्रकारे करायची. तर हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ छोटासाच होणार आहे, पण खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण की ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि या व्हिडिओवरूनच तुम्ही नंतर शॉर्ट नोट्स कशा काढायच्या हे तुम्हाला समजणार आहे. चला तर मग आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे मी शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत. एक नोटबुक घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे की पॉइंट्स लिहिलेले आहेत. तर मित्रांनो, चला आपण याची फास्टमध्ये रिव्हिजन करू आणि तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो की कशाप्रकारे की पॉइंट्स काढायचे. तर पहा, फर्स्ट पॉइंट असा आहे की राहुल गांधी खेलरत्न पुरस्कार हा कधी स्थापन झाला किंवा कधीच आहे, तर 1991 ते 92 या सालामध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याच्यामध्ये नामांतरण झालेलं आहे. तर नामांतरण कधी झालेलं आहे? ऑगस्ट 2021 मध्ये त्याचं नामांतरण झालेलं आहे आणि तो कशामधला पुरस्कार आहे? तर सर्वोच्च क्रीडा सन्मानमधला सर्वोच्च पुरस्कार आहे. तर अशा प्रकारे हे पॉइंट्स काढायचे. तर खाली पाहूयात, ऑपरेशन फ्लड हे श्वेत क्रांतीशी संबंधित आहे. दूध संबंध हे वर्गीस कुरियन यांच्याशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे हे पॉइंट्स काढायचे. तर एफ-सी-आयचा फुल फॉर्म काय आहे? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि याची स्थापना कधी झाली? 1965 मध्ये. याचं कार्यालय कुठे आहे? तंजावर येथे. तर नेक्स्ट पॉइंट पाहू. अणुऊर्जा आयोग 1 मार्च 1958 ला स्थापन झालेला आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर होमी जे भाभा. तर नेक्स्ट पॉइंट पाहू, वैष्णवी शर्मा. तर यांचं काय कार्य आहे? पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट आणि 1 हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ही ठरलेली आहे. तर कधीची आहे? 2025 ची ठरलेली आहे. तर अशा प्रकारे हे पॉइंट काढायचे. तर पहा खाली, नियोजन आयोग. तर नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 ला झालेली आहे. तर ही संस्था कशी आहे? घटनाबाह्य आहे, असंवैधानिक आहे आणि सल्लागार आहे. तर अशा प्रकारे पहा. तर खाली पाहूयात. तर खाली पाहू, नीती आयोग. तर नीती आयोगची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. नीती आयोगचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि ही कशी संस्था आहे? थिंक टँक अशी संस्था आहे. तर याचे उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरे आहेत आणि पहिले कोण होते? अरविंद पनगरिया होते आणि याचं पूर्णकालीन सदस्य किती असतात? तर 4 असतात. तर याचे सीईओ कोण असतात? म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हे बी.व्ही.आर. सुब्रमण्यम आहेत आणि पहिले सीईओ कोण होते? तर सिंधुश्री खुल्लर. तर अशा प्रकारे हे पॉइंट्स काढायचे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जरी काही अपडेशन झालेलं असेल, तर तुम्ही ते नंतर करेक्शन करायचं आहे. तर मी फक्त तुम्हाला सांगत आहे. तर चला नेक्स्ट पाहू. तर पहा आता गलगंड आजार. हा गलगंड आजार कशामुळे होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. आता मुंडक उपनिषद हे कशातून घेतलेलं आहे? अथर्ववेदातून घेतलेलं आहे. आता नौदल प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि हे 26वे आहेत. तर खाली पाहू, एफ-आर-बी-एम ॲक्ट कधी आलेला आहे? 2003 ला आलेला आहे. तर त्याचा लाँग फॉर्म काय आहे? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट, तूट कमी करण्यासाठी हा कायदा आलेला आहे. तर खाली पाहूयात, मेघदूत काव्य हे कोणाचं आहे? हे कालिदासचं आहे मित्रांनो. या ठिकाणी ते चुकून झालेलं आहे. तर खाली पाहू शकता, मीनाक्षी मंदिर. मीनाक्षी मंदिर हे कुठलं आहे? तमिळनाडूचं आहे. तर खाली पहा, आर-बी-आयचे 26वे संजय मल्होत्रा हे अध्यक्ष आहेत किंवा गव्हर्नर आहेत आणि 11 डिसेंबर 2024 पर्यंत ते आहेत. तर 25वे हे शक्तिकांत दास होते. तर आता अपडेट झाले असेल तर ते पाहून घ्या. तर आर-बी-आयची जी स्थापना आहे किंवा त्याचे कार्य काय आहे, हे सर्व तुम्ही अशामध्ये की पॉइंट्समध्ये लिहून घ्यायचं आहे.
विनय पिटका हा कशासाठी संबंधित आहे? तर बौद्ध भिक्षुकांसाठीचे नियमांचा ग्रंथ आहे हा विनय पिटका. सर्वाधिक पवन ऊर्जा निर्मिती राज्य कोणतं आहे? तर तमिळनाडू आहे. कोबॉल, तर कोबॉलचा लाँग फॉर्म काय आहे? कम्प्युटर बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. खाली पाहूयात BHEL म्हणजे बेल, तर त्याचा लाँग फॉर्म आहे की भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तर खाली पाहू, गतीचा दुसरा नियम हा न्यूटनने मांडलेला आहे. तर पहा अशा प्रकारे बँका वगैरे दिलेल्या आहेत. ते बँकांचं रूपांतरण, त्याची इयर, कोणती बँक आहे, म्हणजेच की आता 1921 ची इम्पिरियल बँक आहे. तर त्याचं 1955 मध्ये रूपांतर झालेलं आहे. तर ते SBI मध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व के पॉइंट्स ठेवायचे आणि जेवढी फास्ट होईल रिव्हिजन तेवढी परीक्षेच्या आदल्या 2 दिवसामध्ये ते रिव्हिजन करून घ्यायची. म्हणजे तुमच्या तुमच्या पेपरमध्ये त्या चुका होणार नाहीत. तर खाली पहा, सोनार तंत्र हे समुद्राची खोलीशी निगडीत आहे. सुवर्णतंतू हे ताग याच्याशी निगडीत आहे. रत्नावली हे अर्शचं आहे. तर पहा, जगातील पहिली बँक ही इटली देशातून आली आहे. बँक बँक ही कुठून आली? तर बँकस या शब्दापासून बँक हा शब्द आलेला आहे. पहिली भारतीय बँक ही बँक ऑफ हिंदुस्तान आहे. त्याच्यामध्ये अलेक्झांडर अँड कंपनीने याची स्थापना केलेली आहे. त्याचं मुख्यालय कुठं आहे? कलकत्ताला आहे. 26 वर्षानंतर ती बंद पडली. मग 1881 मध्ये अवध कमर्शियल बँक आली. ही पहिली भारतीय बँक होती, पण याच्यामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप होता. आणि 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँक आली. तर ती संपूर्ण भारतीय मालकीची होती. तर ती लाला हरिकिशन यांनी स्थापन केली होती. तर अशा प्रकारे सर्व बँका असतील किंवा काय असतील, तर सर्व त्याचे छोटे-छोटे की पॉइंट्स काढायचे आहेत. ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात आणि त्याला आपण फास्ट रिव्हिजनमध्ये एक्झामच्या अगोदर ते करू शकतो. तर खाली पहा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा 1994 चा आहे. आता हा खाली खाली पॉइंट पहा, CAG. CAGचा लाँग फॉर्म काय आहे? CAGचा लाँग फॉर्म काय आहे? कंट्रोलर ऑडिटिंग जनरल ऑफ इंडिया. तर त्याचं कलम काय आहे? 148 आणि त्याची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. तर त्यांचं काम काय असतं? लेख्यांचे परीक्षण करणे. तर ते घटनेत नमूद नाही. तर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? नरहरी होते आणि श्री के. संजय मूर्ती हे आत्ताचे होते. पण ते आता अपडेट झालेलं असेल तर तुम्ही ते अपडेट करून घ्या. आणि ते के. श्री संजय मूर्ती हे IAS ऑफिसर 1889 च्या बॅचचे होते. अशा प्रकारे स्टडी करायचा आणि अशा प्रकारे शॉर्ट नोट्स काढायच्या. तर खाली पहा, सेवा सदन पुस्तक हे मुन्शी प्रेमचंद यांचं आहे. संगणकाचा जनक हा चार्ल्स बॅबेज आहे. अवध स्थळ हे बंगालच्या सैन्याची नर्सरी म्हणून ओळखली जाते. पालकची सामुद्रधुनी ही भारत श्रीलंका वेगळी करते. आणि ब्रेक्झिट हा पीटर शब्द शोधला. म्हणजे ब्रेक्झिटने पीटर हा शब्द शोधलेला आहे. तर सेबीचा लाँग फॉर्म काय आहे? त्याची स्थापना कधी झाली? त्याचे अध्यक्ष काय आहे? त्याचे मुख्यालय कुठे आहे? ह्या सर्व गोष्टी अशा प्रकारे पॉइंटमध्ये लिहून घ्यायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शॉर्ट नोट्स काढायच्या आणि रॅपिड रिव्हिजन करून घ्यायची. परीक्षेच्या 1 ते 2 दिवस अगोदर खूप महत्त्वाची ही रिव्हिजन मानली जाते आणि याच्यामुळे आपल्या एक्झामवर एक 4 ते 5 मार्काचा गॅप पडू शकतो. म्हणजे 4 ते 5 मार्क तुमचे नक्कीच वाढू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.